पुन्हा स्वागत आहे. तर हे लेक्चर क्रमांक 51 आहे आणि आपण आता एक नवीन टॉपिक डिफरन्शियल इक्वेशन्स कंटिन्यू करू. आजचे लेक्चर डिफरन्शियल इक्वेशन्स चा परिचय आणि निर्मितीकडे वळवले जाईल. डिफरन्शियल इक्वेशन्स म्हणजे काय? तर कोणताही प्रश्न ज्यामध्ये डेरिव्हेटिव्ह किंवा डिफरन्शियल एक किंवा अधिक इंडिपेंडंट व्हेरिएबल्स एक किंवा अधिक इंडिपेंडंट व्हेरिएबलच्या संदर्भात समाविष्ट आहेत, त्याला डिफरेन्शियल इक्वेशन म्हणतात. येथे ही डिफरन्शियल इक्वेशनची ही उदाहरणे आहेत. तर आपल्याकडे या इक्वेशनमध्ये समाविष्ट या डेरिव्हेटिव्ह टर्म्स आहेत आणि म्हणून आपण या इक्वेशनला डिफरन्शियल इक्वेशन म्हणतो. आणि हे सामान्य डिफरन्शियल इक्वेशन आहे कारण हे डेरिव्हेटिव्ह सामान्य आहेत. याचा अर्थ आपल्याकडे x म्हणून फक्त एक इंडिपेंडंट व्हेरिएबल आहे. या बाबतीत y हे x वर डिपेंडंट व्हेरिएबल आहे. आपल्याकडे येथे ऑर्डिनरी डेरिव्हेटिव्ह आहे. दुसरा इक्वेशन हे देखील ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशन आहे. म्हणून आपल्याकडे येथे dx dy या डिफरन्शियल टर्म्स आहे आणि याकडे देखील केवळ या ऑर्डिनरी डेरिव्हेटिव्हज आहेत. तर एक डिपेंडंट व्हेरिएबल आहे जे y आहे आणि एक इंडिपेंडंट व्हेरिएबल्स जे x आहे. उदाहरणार्थ येथे आपल्याकडे x आणि t हे दोन इंडिपेंडंट व्हेरिएबल्स आहेत आणि येथे हे v x आणि t या दोन व्हेरिएबल्सवर डिपेंड आहे. त्यामुळे येथे आपल्याकडे इक्वेशन मध्ये पार्शियल डेरिव्हेटिव्हजचे नोशन आहे आणि म्हणूनच याला पार्शियल डिफरन्शियल इक्वेशन किंवा पीडीई म्हणतात कारण येथे आपल्याकडे पार्शियल डेरिव्हेटिव्हज ऑर्डिनरी नसून आता आपल्याकडे इक्वेशनमध्ये पार्शियल डेरिव्हेटिव्ह आहे. तेथे अन्य वर्गीकरण येथे ज्याला आपण ऑर्डर म्हणतो. डिफरन्शियल इक्वेशन ची ऑर्डर काय आहे आणि ऑर्डर हे दुसरे काही नसून सर्वोच्च ऑर्डरच्या डेरिव्हेटिव्हची ऑर्डर आहे. उदाहरणार्थ या पहिल्या इक्वेशनमध्ये हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह 4 आहे म्हणून या इक्वेशनची ऑर्डर 4 असेल. याप्रमाणे आपण दोन इक्वेशन्सच्या ऑर्डरबद्दल बोलणार आहोत. आणखी एक टर्मिनॉलॉजी आहे जी आपण येथे डिग्री वापरणार आहोत आणि या इक्वेशनमध्ये येथे डिग्री पुन्हा हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्हची डिग्री इन्व्हॉल्वड असेल. उदाहरणार्थ या बाबतीत हायर ऑर्डर डिफरन्शियल आहे आणि येथे पॉवर 1 आहे किंवा या डिग्रीची 1 आहे म्हणून ही पहिली डिग्री आहे. परंतु ऑर्डर डिफरन्शियल इक्वेशनसाठी येथे ऑर्डर 4 आहे आणि डिग्री 1 आहे. या इक्वेशनमध्ये पुन्हा ऑर्डर 1 आहे कारण आपल्याकडे हायर ऑर्डर पहिला ऑर्डर आहे. जसे की dy dx टर्म येथे प्रेझेंट असेल, दुसरे काहीही नाही किंवा फर्स्ट ऑर्डर डिफरन्शियल्स आहेत या बाबतीत प्रेझेंट आहे आणि डिग्री देखील 1 आहे. आणि या बाबतीत येथे ऑर्डर 3 आहे कारण तिसरी ऑर्डर डेरिव्हेटिव्ह टर्म आहे आणि डिग्री 2 आहे कारण हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह डिग्री 2 मध्ये दिसते. म्हणून या डिफरन्शियल इक्वेशनची डिग्री 2 आणि ऑर्डर 3 आहे. पुढील वर्गीकरण लिनियर आणि नॉन लिनियर डिफरन्शियल इक्वेशन्स विषयी बोलले जाईल. येथे आपण एका डिफरन्शियल इक्वेशनला लिनियर म्हणतो जर प्रत्येक डिपेंडंट व्हेरिएबल आणि प्रत्येक डेरिव्हेटिव्ह केवळ पहिल्या डिग्रीमध्ये उद्भवते. म्हणून जर आपल्याला प्रॉडक्ट किंवा पॉवर दिसत नसेल तर मग आपल्याकडे लिनियर टर्म आहे ज्याचा अर्थ डिपेंडंट व्हेरिएबलचे कोणतेही प्रॉडक्ट नाही आणि किंवा डेरिव्हेटिव्हज उद्भवते. त्यानंतर आपल्याकडे लिनियर इक्वेशन आहे आणि जर डिफरन्शियल इक्वेशन लिनियर नसेल तर आपण नॉन लिनियर इक्वेशन म्हणू. नॉन लिनियर एक डेरिव्हेटिव्हज चे प्रॉडक्ट किंवा डिपेंडंट व्हेरिएबल डेरिव्हेटिव्हजसह एक्झिस्ट असेल. प्रत्येक लिनियर इक्वेशन हे पहिली डिग्रीचे असते जे स्पष्ट असते. त्यामुळे कारण लिनियर इक्वेशनमध्ये आपल्याकडे कोणतेही प्रॉडक्ट किंवा पॉवर नाही म्हणून ते पहिली डिग्री असेल. परंतु प्रत्येक पहिली डिग्री इक्वेशन लिनियर असू शकत नाही कारण उदाहरणार्थ येथे हा दुसरा ऑर्डर आहे इक्वेशन आणि येथे डिग्री 1 आहे कारण डिग्री ही हायर म्हणून परिभाषित केली आहे. हायर ऑर्डरच्या डिग्रीची डिग्री. परंतु हे इक्वेशन y आणि dy ओव्हर dx मुळे नॉन लिनियर आहे. त्यामुळे हे नॉन लिनियर इक्वेशन आहे आणि ती पहिली डिग्री आहे. परंतु ते एक नॉन लिनियर असल्यामुळे प्रत्येक लिनियर इक्वेशन पहिल्या डिग्रीचे आहे परंतु प्रत्येक पहिली डिग्री इक्वेशन लिनियर नसेल.
आता डिफरन्शियल इक्वेशनच्या सोल्युशनकडे येत आहे, त्यामुळे डिपेंडंट आणि इंडिपेंडंट यांच्यातील कोणताही संबंध व्हेरिएबल डेरिव्हेटिव्ह टर्मशिवाय, कारण सोल्युशनमध्ये आप डेरिव्हेटिव्हज पाहू इच्छित नाहीत, डेरिव्हेटिव्हज इक्वेशन आणि डिफरन्शियल इक्वेशनमध्ये असतील. या डिपेंडंट आणि इंडिपेंडंट व्हेरिएबल मधील कोणतीही संबंध जी डिफरन्शियल इक्वेशनचे समाधान करते त्याला सोल्युशन किंवा डिफरन्शियल इक्वेशनचे इंटिग्रल म्हणतात. उदाहरणार्थ आपण हे फंक्शन घेऊया y आणि x मधील संबंध या दोन आर्बिट्ररी कॉन्स्टंट्स कडे घेतो. आपण काय तपासू शकतो की हे डिफरन्शियल इक्वेशन डबल प्राइम ते ओव्हर y आणि dy ओव्हर x आणि y प्राइम इक्वलचे सोल्युशन का आहे. कारण हा संबंध या डिफरन्शियल इक्वेशनचे समाधान करते, जे आपण सहजपणे व्हेरीफाय करू शकतो. कारण जर आपण या y चे डेरिव्हेटिव्ह घेतले तर आपल्याला मायनस a ओव्हर x स्क्वेअर मिळेल, आणि कारण आपल्याकडे दुसरे डेरिव्हेटिव्ह तसेच इक्वेशनमध्ये आहे म्हणून आपण दुसरा साठी जाऊ. येथे ऑर्डर डेरिव्हेटिव्ह्ज y सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह्ज असेल मायनस, त्यामुळे पुन्हा हे मायनस मायनस येथे प्लस x क्यूब प्लस होईल जो सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे, आणि आपण येथे हे या इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट करतो म्हणून येथे पहिला दुसरा, तर आपल्याकडे या x क्यूब चे 2 ओव्हर आहेत आणि नंतर हे 2 प्लस x आणि येथे पहिला ऑर्डर टर्म जे मायनस a ओव्हर x स्क्वेअर आहे. आपण येथे काय पाहतो 2 ओव्हर x क्यूब आणि येथे 2 ओव्हर x क्यूब म्हणजे ते कॅन्सल होईल आणि आपल्याला 0 मिळेल, जे इक्वेशनच्या राईट हँड साइडला आहे. आपण काय निरीक्षण केले आहे की हे दिलेले संबंध y हे ओव्हर x प्लस b च्या इक्वल आहे. हे या डिफरन्शियल इक्वेशनचे सोल्युशन आहे, कारण हे संबंध या डिफरन्शियल इक्वेशनचे सोल्युशन करते. आणि आता आपण या डिफरन्शियल इक्वेशनच्या फॉर्मेशनच्या दिशेने जाणार आहोत. त्याआधी आपल्याला कर्व्हची फॅमिली ओळखणे आवश्यक आहे. n पॅरामीटर्स कर्व्हची फॅमिली हा येथे हे एक फॉर्मच्या संबंधचा सेट आहे, म्हणून येथे xy तेथे xy संबंध आहे, जे एक xy या इक्वेशनने परिभाषित केले आहे. c1 c2 cn हे येथे शेवटचे पॅरामीटर्स 0 च्या इक्वल आहेत. हे पॅरामीटर बदलल्यास येथे आपल्याला वेगवेगळे कर्व मिळेल, जे काय हे कर्वचे फॅमिली आहे, कारण या c चे वेगळे व्हॅल्यू आपल्याकडे भिन्न कर्व आहेत. आणि येथे उदाहरणे या कॉन्सेंट्रिक सर्कल्सचा पहिला सेट जर आपण घेतला तर त्याचा अर्थ x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर c च्या इक्वल आहे, आणि c हे पॅरामीटर्स आहे, त्यामुळे एक पॅरामीटर्स फॅमिली आणि c एक नॉन निगेटिव्ह रिअल नंबर्स घेते, कारण येथे x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर म्हणून ते पॉझिटिव्ह असणे आवश्यक आहे, म्हणून हे किंवा नॉन निगेटिव्ह म्हणून हे c नॉन निगेटिव्ह असले पाहिजे, म्हणून ते निगेटिव्ह नसलेली रिअल व्हॅल्यूज घेत आहे. आणि c च्या वेगवेगळ्या व्हॅल्यूची ही एकाच केंद्राच्या सर्कलची इक्वेशन्स आहेत. येथे हे एक फॅमिली होते, आपल्याकडे फक्त एक पॅरामीटर्स आहे जे c आहे, आणि जर आपण c बदलत राहिलो तर आपल्याला येथे सेंटर सह समान आणि वेगवेगळ्या त्रिज्याची सर्कल्स मिळतात. पुन्हा या सर्कल्सचा सेट येथे घेतला तर आता आपल्याला देखील येथे वॅरिंग सह सेंटर सह आणि तसेच त्रिज्यासह बदलत आहे, त्यामुळे हा येथील सर्व सर्कल्सचा सेट आहे. आपण c1 c2 आणि c3 म्हणून c1 c2 कोणताही रिअल नंबर निवडू शकतो, आणि c3 पॉझिटिव्ह नॉन निगेटिव्ह रिअल नंबर आहे. त्या बाबतीत हे या तीन पॅरामीटर्सची फॅमिली आहे, c1 c2 c3. पूर्वीचे एक पॅरामीटर्सची फॅमिली होती, कारण फक्त त्रिज्या बदलत होती. त्या बाबतीत इथे आपल्याकडे या सर्कलच्या या फॅमिलीतील या सर्कलपैकी वेगळी सेंटर्स आहेत आणि त्रिज्या वेगळी आहे. सर्कलचे हे तीन पॅरामीटर्स फॅमिली आहे. आणि आता आपण हे देखील पाहतो की डिफरन्शियल इक्वेशनचे सोल्युशन, जे आपण मागील उदाहरणात देखील पाहिले आहे, हे कर्वचे फॅमिली दुसरे काही नाही तर दुसरे काहीही नाही तर कर्वचे फॅमिली आहे, ज्याचे आपण पुढील स्लाइड्समध्ये देखील निरीक्षण करू. ते कसे मिळवायचे हे कसे करायचे. कर्वची n पॅरामीटर फॅमिलीसाठी दिलेल्या डिफरन्शियल इक्वेशनचे फॉर्मेशन तर आपण येथे काय पाहू, जर आपल्याकडे
या n पॅरामीटर फॅमिली चा कर्व आहे. डिफरन्शियल इक्वेशनचे सोल्युशन नंतर या दिलेल्या फॅमिलीमधून कर्व कसे डिफरन्शियल इक्वेशन मधून अनुरूप किंवा असोसिएटेड डिफरन्शियल इक्वेशन होतात ज्याचे सोल्युशन आहे. दिलेले हे कर्वची फॅमिली आहे. n आर्बिट्ररी कॉन्स्टंट्स असलेल्या कर्व्हच्या दिलेल्या फॅमिलीमधून आपण मिळवू शकतो nth ऑर्डर डिफरन्शियल इक्वेशन ज्याचे सोल्युशन दिलेले फॅमिली आहे. त्यामुळे डिफरन्शियल इक्वेशन्सची ऑर्डर प्रत्यक्षात किती पॅरामीटर फॅमिली डिपेंड असेल आपण येथे घेतले आहे. हे प्रत्यक्षात कसे मिळवायचे त्यामुळे दिलेले इक्वेशन आणि टाइम्स डिफरन्शिएट करा आणि आपल्याला एक अतिरिक्त इक्वेशन मिळेल. दिलेला n पॅरामीटर फॅमिली प्रश्न होता ज्यामध्ये आपण डिफरन्शिएट करतो या फॅमिलीला डिफरन्शिएट करत राहू. जेव्हा आपण हे n टाइम्स डिफरन्शिएट करू तेव्हा n आणखी इक्वेशन्स मिळतील आणि या n+1 एकूण इक्वेशन्समधून आपण हे काढून टाकू. येथे पॅरामीटर्सच्या कॉन्स्टंट टर्म्स आणि नंतर आपल्याला इक्वेशन मिळेल ज्यामध्ये त्या पॅरामीटर्स पासून फ्री केवळ डेरिव्हेटिव्हज टर्म्स आणि डिपेंडंट व्हेरिएबल्स असतील. येथे हे या n+1 इक्वेशन्स पासून काढून टाकून आपल्याला nth ऑर्डरचे डिफरन्शियल इक्वेशन मिळेल. म्हणून आपण उदाहरणांच्या मदतीने पाहू येथे हे फॉर्मेशन कसे कार्य करते. आता आपण येथे हे उदाहरण कन्सिडर करू तर आपल्याला येथे डिफरन्शियल इक्वेशन मिळेल जे हे आहे. याद्वारे समाधान करते संबंध x y पॉवर x आणि प्लस b e पॉवर मायनस x प्लस हा x स्क्वेअरच्या इक्वल आहे. हे कर्वचे दोन पॅरामीटर्स फॅमिली आहे म्हणून आपल्याकडे a आणि b आहेत. ते आर्बिट्ररी कॉन्स्टंट आहेत. येथे a आणि b आपल्याकडे कर्वचे हे दोन पॅरामीटर्स फॅमिली आहेत. त्यामुळे कर्वच्या या दोन पॅरामीटर्स फॅमिलीपैकी आपण अपेक्षा करत आहोत की हे अनुरूप डिफरन्शियल इक्वेशन असेल. जेव्हा आपण हे दोन काढून टाकण्याचा प्रयत्न करू तेव्हा ते कॉन्स्टंट्स पासून इक्वेशन्स याचे डेरिव्हेट घेतल्यानंतर संबंध दुसरा ऑर्डर डिफरन्शियल इक्वेशन असेल. येथे कर्वची दिलेली फॅमिली आपल्याकडे आहे xy इक्वल 1 पॉवर x प्लस b e पॉवर मायनस x प्लस x स्क्वेअर आहे आणि जर आपण हे x च्या संदर्भात डिफरन्शिएट केले तर आपल्याला काय मिळेल. आपल्याला x y डेरिव्हेटिव्हज प्लस y येथे आणि x चे डेरिव्हेटिव्हज मिळेल. ते x y प्राइम प्लस y आहे जे या x y टर्म्सचे डेरिव्हेटिव्ह आहे म्हणून प्रोडक्ट रूल. आता e पॉवर x चे डेरिव्हेटिव्ह जे पॉवर x आहे आणि नंतर येथे b e मायनस x चे मायनस b e पॉवर मायनस x ते येथे आणि या x स्क्वेअरचे डेरिव्हेटिव्हज होईल. ते 2x आहे म्हणून आपण हे x च्या संदर्भात फक्त एकदा डिफरन्शिएट केले आहे आणि आता आपल्याला हे पुन्हा एकदा डिफरन्शिएट करावे लागेल कारण आपण येथे इक्वेशनमध्ये दोन आर्बिट्ररी कॉन्स्टंट्स पाहतो. जर आपण पुन्हा एकदा डिफरन्शिएट केले या x आणि y डबल प्राइम मधून आपल्याला काय मिळेल आणि आपल्याला हा y प्राइम मिळेल. येथे देखील आपल्याला y प्राइम मिळेल. ते 2y प्राइम आहे आणि येथे पॉवर x जे येथे जशास तसे राहील ते मायनस मायनस प्लस होईल. आपल्याकडे प्लस b पॉवर मायनस x आहे आणि नंतर आपल्याकडे तिथे हे 2 आहेत. म्हणून आता आधीच हे 2 टाइम्स डिफरन्शिएट केले आहे आणि आता आपल्याला ते कॉन्स्टंट एलिमिनेट करायचे आहे. तर आपण येथे काय पाहतो की पॉवर x आणि प्लस हे b e पॉवर मायनस x हे देखील दिलेल्या संबंध मध्ये आहे. त्यामुळे जर आपण इथून उदाहरणार्थ बदलले तर आपण याला पॉवर x प्लस b e पॉवर मायनस x सबस्टिट्यूट करू आणि इथे या इक्वेशन मध्ये ठेवू. नंतर या कॉन्स्टंट टर्म्स काढून टाकल्या जातील आणि आपल्याला एक इक्वेशन मिळेल ज्यामध्ये डेरिव्हेटिव्हज टर्म्स डिपेंडंट व्हेरिएबल्स आणि इंडिपेंडंट व्हेरिएबल्स असतील. येथे हे इक्वेशन वापरून ज्याला आपण इक्वेशन नंबर 1 म्हणतो. त्यामुळे काय करू की आपल्याला आता काय मिळेल. आपल्याला y प्राइम मध्ये हे x y डबल प्राइम मिळेल. y इक्वल आहे म्हणून हे x y मायनस x स्क्वेअर द्वारे बदलले जाईल म्हणून येथे x y मायनस x स्क्वेअर आहे आणि हे प्लस 2. तर आता आपल्याला हे डिफरन्शियल इक्वेशन येथे मिळाले आहे जे याशी अनुरूप आहे. या फॅमिलीच्या 2 पॅरामीटर्स सह कर्वचे किंवा दुसऱ्या शब्दांत या डिफरन्शियल इक्वेशनचे सोल्युशन
या फॅमिली शिवाय दुसरे काहीही नाही. कर्वचे दोन पॅरामीटर फॅमिली याच्या फॉर्मेशनचे कार्य असेच आहे. अर्थातच दिलेल्या फॅमिलीमधील डिफरन्शियल इक्वेशन्स एन मुख्यत्वे या लेक्चर्समध्ये आपण आगामी लेक्चर्स पाहू की या दिलेल्या डिफरन्शियल इक्वेशन्समधून कसे शोधायचे की कर्वची ही फॅमिली कशी मिळवायची. आपल्याकडे जनरल आणि पर्टिक्युलर सोल्युशनची दुसरी संकल्पना आहे. हे NTH ऑर्डर डिफरन्शियल इक्वेशन आहे म्हणून येथे आपल्याकडे ही NTH ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहेत आणि इतर लोअर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह देखील हे डिपेंडंट व्हेरिएबल x आणि y कारण संबंध चा अर्थ एक डिफरन्शियल इक्वेशन आहे. NTH ऑर्डर डिफरन्शियल इक्वेशन आपण काय म्हणतो जनरल सोल्युशन म्हणून हे इंडिपेंडंट आर्बिट्ररी कॉन्स्टंट्स असलेले सोल्युशन आहे. तसेच मागील स्लाइडमध्ये आपण जे निरीक्षण केले आहे त्याची सुरुवात आपण कर्व्हच्या दोन पॅरामीटर्स फॅमिलीने केली आहे आणि त्यानंतर अनुरूप डिफरन्शियल इक्वेशन हे सेकंड ऑर्डर डिफरन्शियल होते किंवा इतर मार्गाने जेव्हा आपल्याकडे सेकंड ऑर्डर डिफरन्शियल असते आणि आपण त्या इक्वेशनचे सोल्युशन काढले होते किंवा वेगळ्या शब्दात म्हणायचे तर या डिफरन्शियल इक्वेशन्स चे जनरल सोल्युशन त्यात असेल दोन आर्बिट्ररी कॉन्स्टंट्स किंवा सोल्युशन मध्ये दोन पॅरामीटर. येथे n इंडिपेंडंट आर्बिट्ररी कॉन्स्टंट्स असलेल्या सोल्युशनची जनरल सोल्युशनची व्याख्या आहे. दिलेल्या डिफरन्शियल इक्वेशनच्या या डिफरन्शियल इक्वेशनचे कोणतेही सोल्युशन आणि त्यात n इंडिपेंडंट आर्बिट्ररी कॉन्स्टंट्सचे अनुरूप असल्यास या अशा NTH ऑर्डर ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशन तर आपण अशा सोल्युशनला जनरल सोल्युशन म्हणतो. आणखी एक आपण पर्टिक्युलर सोल्युशन बद्दल बोलत आहोत म्हणून काही व्हॅल्यूज देत आहोत. या कोएफिशियंट्सला जे काही इतर सप्लिमेंटरी कंडिशन्सवर डिपेंड असू शकतात ते डिफरन्शियल इक्वेशन सह दिले जाऊ शकतात. इतर माहितीच्या आधारे जर आपण या कोएफिशियंट्सचे मूल्यमापन करू शकलो तर कारण ते एक जनरल सोल्युशन आहे म्हणजे n कर्व पॅरामीटर्सच्या फॅमिली शिवाय दुसरे काहीही नाही. त्यामुळे परंतु विशिष्ट सोल्युशन्स असणे म्हणजे एक विशिष्ट कर्व आहे जेणेकरून ते फक्त तेव्हाच शक्य होते जेव्हा काही इतर पूरक परिस्थिती डिफरन्शियल इक्वेशन सह पुरवल्या जातात आणि नंतर या सप्लिमेंटरी कंडिशन्स सह एकत्र डिफरन्शियल इक्वेशन म्हणून पर्टिक्युलर सोल्युशन आपल्याला मिळेल. येथे पर्टिक्युलर सोल्युशन चा अर्थ सोल्युशन इंडिपेंडंट कॉन्स्टंट्सच्या एक किंवा अधिक व्हॅल्यूज देते. सहसा ते फिजिकल मॉडेल पासून केले जाते जे काही अतिरिक्त कंडिशन्स प्रॉब्लेमच्या फिजिक्सवर आधारित आहेत आणि मग आपण प्रत्यक्षात काही किंवा सर्व कॉन्स्टंट्स कम्प्यूट करू शकतो. आणि इथल्या सोल्युशनमध्ये आता जे म्हटले ते इंडिपेंडंट आर्बिट्ररी कॉन्स्टंट्स नाहीत ज्याला आपण पर्टिक्युलर सोल्युशन म्हणून संबोधतो. आणि म्हणून यावर आपण आधीच चर्चा केली आहे की डिफरन्शियल इक्वेशनच्या सोल्युशनमधील आर्बिट्ररी कॉन्स्टंट्सची संख्या ही डिफरन्शियल इक्वेशनच्या ऑर्डरवर अवलंबून असते आणि खरोखर NTH ऑर्डरचे जनरल सोल्युशन आपण उदाहरणांद्वारे पाहिले आहे जे n आर्बिट्ररी कॉन्स्टंट्स असतील. येथे आता आपण फक्त उदाहरणे पाहूया म्हणून येथे आपल्याकडे dy ओव्हर dx होल स्क्वेअर वर डिफरन्शियल इक्वेशन आहे आणि मायनस हे 4 टाइम्स y म्हणजे 0. ते एक जनरल सोल्युशन आपण सोल्युशन शोधण्यासाठी तंत्र किंवा कोणतीही तंत्रे वापरू ज्याची पुढील लेक्चरमध्ये चर्चा केली जाईल. येथे आपण फक्त व्याख्या देत आहोत. उदाहरणार्थ हे y x मायनस c होल स्क्वेअर च्या इक्वल आहे म्हणून हे एक सोल्युशन आहे. हे या वेगवेगळे डिफरन्शियल इक्वेशनचे सोल्युशन होते म्हणून आपण येथे पोहोचलो तर हे dy ओव्हर dx उदाहरणार्थ ते 2 टाइम्स x मायनस cl आणि जर आपण आता हे डिफरन्शियल इक्वेशन सबस्टिट्यूट केले तर या x मायनस c च्या 2 टाइम्स काय होईल होल स्क्वेअर आणि मायनस i या y च्या 4 टाइम्स म्हणजे x मायनस c होल स्क्वेअर होईल आणि येथेही आपल्याकडे x मायनस c होल स्क्वेअर आहे तेथे 4 टाइम x मायनस c होल स्क्वेअर होतात त्यामुळे हे कॅन्सल होईल आणि आपण काय पाहतो की जे येथे सोल्युशन आहे जे या डिफरन्शियल इक्वेशन सॅटिस्फाईज करते आणि म्हणून हे देखील एक सोल्युशन आहे ज्यामध्ये c च्या कोणत्याही व्हॅल्यू साठी
एक हा आर्बिट्ररी कॉन्स्टंट आहे, हे आपण पाहिलेले डिफरन्शियल इक्वेशन पूर्ण करेल. सी आर्बिट्ररी कॉन्स्टंट आहे आणि येथे ऑर्डर 1 होत आहे. या डिफरन्शियल इक्वेशन ची ऑर्डर 1 होती आणि सोल्यूशनमध्ये आपल्याकडे एक आर्बिट्ररी कॉन्स्टंट्स आहे, म्हणून आपण त्याला जनरल सोल्यूशन असे म्हणत आहोत. पर्टिक्युलर सोल्यूशन साठी आपण काही दिल्यास आपण या C ला कोणतीही व्हॅल्यू डायरेक्टली असाइन करू शकतो, कारण C च्या कोणत्याही व्हॅल्यूसाठी सोल्यूशन आहे. उदाहरणार्थ जर I ज्याला y म्हटले आहे x स्क्वेअरच्या इक्वल आहे, म्हणून y x स्क्वेअरच्या इक्वल आहे, हे देखील या डिफरन्शियल इक्वेशनचे सोल्यूशन आहे आणि केवळ या C ला 0 वर सेट करून. पण आता एक पर्टिक्युलर सोल्यूशन आहे असे म्हणूया की पॅराबोला एक फिक्स्ड पॅराबोला आहे, पण इथे तो पॅराबोला या पॅरामीटरवर डिपेंड होता. ती पॅराबोलाची फॅमिली होती, पण आता आपल्याकडे या फॅमिलीच्या बाहेर एक विशिष्ट कर्व आहे, म्हणून जर आपण याला जनरल सोल्यूशन म्हटले, पर्टिक्युलर सोल्यूशन नाही, तर ते जनरल सोल्यूशन होते. दोन्हीकडे सोल्यूशन आहेत, परंतु एक जनरल सोल्यूशन आहे, दुसरा एक पर्टिक्युलर सोल्यूशन आहे किंवा पॅरामीटरच्या या फॅमिलीमधील पर्टिक्युलर कर्व आहे. दुसरे उदाहरण जे आपण करू शकतो येथे पहा, म्हणजे हे उदाहरण क्रमांक 2 आहे. येथे हे आपण हे y प्राइम मायनस x कन्सिडर केले आणि y होल स्क्वेअर 0 च्या इक्वल आहे. जर आपण I शोधण्याचा प्रयत्न केला तर त्या तंत्रांवर आपण नंतर चर्चा करू. हे याचे जनरल सोल्यूशन आहे. डिफरन्शियल इक्वेशन y हे cx प्लस 1 ओव्हर c इक्वल आहे. येथे आपल्याकडे ही एक पॅरामीटर फॅमिली आहे आणि C हे या इक्वेशनमध्ये फक्त पॅरामीटर्स आहेत, तर हे कौस एक पॅरामीटर फॅमिली आहे आणि ते देखील समाधानकारक आहे. या C च्या कोणत्याही व्हॅल्यूसाठी हे डिफरन्शियल इक्वेशन आपण सहजपणे व्हेरीफाय करू शकतो. हे एक जनरल सोल्यूशन आहे, कारण दिलेले डिफरन्शियल इक्वेशन हे फर्स्ट ऑर्डर डिफरन्शियल इक्वेशन होते आणि आपल्याला सोल्यूशन मिळत आहे ज्यामध्ये एक आर्बिट्ररी कॉन्स्टंट आहे. तर म्हणून आपण याला जनरल सोल्यूशन म्हणतो, परंतु जर आपण या कॉन्स्टंटला काही पर्टिक्युलर व्हॅल्यू दिली तर मग आपण मुळात या एक कर्व फॅमिलीमधील एक घटक निवडत आहोत, या फॅमिली चा घटक, म्हणून त्याला पर्टिक्युलर सोल्यूशन म्हटले जाईल. उदाहरणार्थ या बाबतीत जर आपण हे C 1 च्या इक्वल घेतले तर येथे आपण C च्या इक्वल 1 घेतले आहे, आपण C 1 च्या इक्वल निश्चित केले आहे आणि त्या बाबतीत हे y x प्लस 1 च्या इक्वल आहे, जे डिफरन्शियल इक्वेशन देखील पूर्ण करेल आणि जे पुन्हा एक सहज पाहू शकते, म्हणून y हा x प्लस 1 आहे आणि येथे y प्राइम 1 असेल आणि हा x मायनस करा आणि नंतर पुन्हा y प्राइम ते 1 होल स्क्वेअर 1 च्या इक्वल आहे. आपण लेफ्ट हँड साइड ला काय पाहतो, हे x कॅन्सल झाले, म्हणून 1 च्या इक्वल आहे, म्हणून हे नैसर्गिकरित्या डिफरन्शियल इक्वेशन जे समाधान करते, कारण कोणत्याही C साठी जे डिफरन्शियल इक्वेशन पूर्ण करते. पण आता I हा x प्लस 1 इक्वल जो 1 आहे, हे कर्व एक सरळ लाईन आहे. या लाईनच्या फॅमिलीमधून आपल्याला हे एक पर्टिक्युलर सोल्यूशन मिळाले, म्हणून ते यापुढे जनरल सोल्यूशन राहणार नाही. हे दिलेल्या डिफरन्शियल इक्वेशनचे एक पर्टिक्युलर सोल्यूशन आहे. तेथे सोल्यूशनची व्याख्या करण्यासाठी अन्य टर्मिनॉलॉजीचा वापर एक्सप्लिसिट सोल्यूशन किंवा ज्याला आपण इम्प्लिसिट सोल्यूशन देखील म्हणतो. येथे एक्सप्लिसिट सोल्यूशन y x च्या इक्वल आहे आणि सोल्यूशन y या फॉर्ममध्ये डिपेंडंट व्हेरिएबल राइट हँड साइडला दिले आहे. प्रत्येक गोष्ट इंडिपेंडंट व्हेरिएबल म्हणून समाविष्ट आहे, म्हणून तेथे y चा कोणताही इम्प्लिसिट संबंध नाही आणि x दिले आहे, परंतु त्याऐवजी आपण याला x च्या दृष्टीने y चा एक्सप्लिसिट संबंध म्हणतो, म्हणून आपल्याकडे y x च्या संदर्भात दिलेले आहे. कोणतेही इम्प्लिसिट संबंध नाही, म्हणून याला एक्सप्लिसिट समाधान म्हणतात. जर आपण आपल्या डिफरन्शियल इक्वेशन मधून बाहेर पडलो, या फॉर्म मधील सोल्यूशन जे y x च्या फंक्शनच्या इक्वल आहे आणि इम्प्लिसिट सोल्यूशनच्या बाबतीत आपल्याला हे x आणि y चा संबंध येथे रिलेशन जे दिलेल्या डिफरन्शियल इक्वेशनचे सोल्यूशन करते आणि म्हणून याला इम्प्लिसिट
सोल्युशन म्हणतात. उदाहरणार्थ आपण हे डिफरन्शियल इक्वेशन घेतले तर सेकंड ऑर्डर डिफरन्शियल इक्वेशन y डबल प्राइम प्लस के स्क्वेअर y 0 च्या इक्वल आहे आणि आपण या पॉइंटवर प्रत्यक्षात सबस्टिट्यूटिंग करून पाहू शकतो, कारण आपण सोल्युशन तंत्रांवर चर्चा करू इच्छित नाही. हे खरोखरच सोल्युशन आहे कारण हे दिलेले डिफरन्शियल इक्वेशन पूर्ण करेल आणि म्हणून. परंतु आपण येथे आणखी काय पाहतो जेथे हे एक्सप्लिसिट सोल्युशन आहे कारण हा y x राइट हँड साइडने दिलेला आहे. येथे x चे फंक्शन आहे हे आहे. नंतर एक एक्सप्लिसिट सोल्युशन y x च्या संदर्भात दिले आहे. आणि आता इम्प्लिसिट सोल्युशनसाठी हे एक्सप्लिसिट सोल्युशन आहे आणि आणखी एक उदाहरण आहे जिथे x प्लस हे 3 y प्राइम दिलेल्या फर्स्ट ऑर्डर डिफरन्शियल इक्वेशनच्या इक्वल आहे आणि या बाबतीत आपण हे पाहतो की हा x स्क्वेअर प्लस 3y स्क्वेअर कॉन्स्टंटच्या इक्वल आहे. या डिफरन्शियल इक्वेशनचे समाधान करतो. जर ते डिफरन्शियल इक्वेशन पूर्ण करत असेल तर हे ए सोल्युशन आहे. हे आपण सहजपणे पाहू शकतो जर आपण डिफरन्शिएट केले तर आपण 2x प्लस 6y आणि dy ओव्हर dx 0 च्या इक्वल आहे मिळवत आहोत. त्यामुळे आपण प्रत्यक्षात येथून कम्प्यूट करू किंवा आपण येथे फक्त 2 ने डिवाइड केले तर आपल्याला येथे x प्लस 3y प्राइम 0 च्या इक्वल आहे. त्यामुळे नैसर्गिकरित्या हे डिफरन्शियल इक्वेशन समाधानकारक आहे. पण आता येथे पूर्वीपेक्षा वेगळे काय आहे? येथे या x y चे फंक्शन दिलेले आहे y चे x च्या संदर्भात एक्सप्लिसिट म्हणून नाही, परंतु हे येथे x आणि y च्या संदर्भात दिलेले एक इम्प्लिसिट सोल्युशन आहे. म्हणून आपण अशा सोल्युशनला इम्प्लिसिट सोल्युशन म्हणतो. आपण हे आता कन्क्लूजन वर आलो आहोत म्हणून आपण ऑर्डर आणि डिफरन्शियल इक्वेशनची डिग्री देखील परिभाषित केली आहे आणि काही वर्गीकरण आम्ही मुख्यत्वे यावर आधारित केले आहे की हे इक्वेशन लिनियर आहे की हे एक नॉन लिनियर इक्वेशन आहे. आपण या लेक्चरमध्ये हे देखील पाहिले आहे की दिलेल्या इक्वेशनमधून हे डिफरन्शियल इक्वेशन कसे फॉर्म करायचे. पॅरामीटर्सचे n पॅरामीटर कर्व्हचे फॅमिली, त्यामुळे तिथे आपल्याला कर्व्हचे हे n पॅरामीटर फॅमिली n टाइम्स डिफरन्शिएट करणे आवश्यक आहे आणि नंतर n प्लस एक इक्वेशनच्या सेटमधून आपल्याला हे पॅरामीटर्स काढून टाकावे लागतील आणि मग आपल्याला एक संबंध मिळेल. डिपेंडंट व्हेरिएबल्सचे इंडिपेंडंट व्हेरिएबल आणि त्यांचे डेरिव्हेटिव्ह जे डिफरन्शियल इक्वेशन आहे. आता प्रत्यक्षात आगामी भविष्यातील लेक्चरमध्ये काय असेल की दिलेल्या डिफरन्शियल इक्वेशनचे सोल्युशन कसे शोधायचे, तर सोल्युशन कसे शोधायचे, कर्व्हची फॅमिली कशी शोधायची, मग कर्व्हची पर्टिक्युलर फॅमिली किंवा कर्व्हची जनरल फॅमिली च्या हे दिलेल्या डिफरन्शियल इक्वेशनचे सोल्युशन म्हणून असेल. दुसऱ्या शब्दांत याची आपण येथे जनरल चर्चा केली आहे. nth ऑर्डर डिफरन्शियल इक्वेशनचे सोल्युशन ज्यामध्ये n आर्बिट्ररी कॉन्स्टंट आहे, त्यामुळे जनरल सोल्युशन काही नाही परंतु कर्व्हचे n पॅरामीटर फॅमिली जे दिलेल्या डिफरन्शियल इक्वेशनचे सोल्युशन करते. आणि हे संदर्भ आम्ही लेक्चर तयार करण्यासाठी वापरले आहेत आणि तुम्ही लक्ष दिल्याबद्दल धन्यवाद.